त्याच्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजना, महाराजस्व अभियान, आपलं सरकार आणि PG पोर्टलमधलं तक्रार, म्युटेशनच्या पेंडिंग हाताळणी आणि इतर गोष्टी जिल्हा परिषदच्या रिलेटेड सर्व आढावा झाला. आढावा बैठकीमध्ये सर्वांना सूचना देण्यात आल्या की लवकरच्या लवकर हा जो काही प्रलंबित आहे ते निपटारा करावे आणि पुढे वेगवान काम झाला पाहिजे आणि कोणत्याही पॅरामीटरमध्ये मागे राहिला नको. काही गोष्टीमध्ये असं त्यांचं काम समाधानकारक नव्हता, तो त्याच्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे की कोणत्या विभागाचं समाधानकारक नव्हतं? पहिली आहे कोणाचं नाव या विभागाच्या नको, पण काही गोष्टीमध्ये होता. महसूलच्या आल्या ना 48 आपला विषय होता, त्याच्यामध्ये काही होता, त्याच्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे. मी परत 1 महिन्याच्या नंतर परत येणार आहे, तोपर्यंत सुधारणा झाला पाहिजे असं सक्त सूचना पण देण्यात आलेलं आहे. आणि हे पहिला बैठक म्हणून वॉर्निंग देण्यात आले आणि पुढे असं राहिलं तर त्याच्या बाबतीत जबाबदारी निश्चित करून कारवाई पण होती. सर, एक महत्त्वाचा प्रश्न, प्रशासकीय इमारत तयार झालेली आहे, करोडो रुपये खर्च झाले त्याच्यावर, BNC हँडओव्हर करणं की संबंधित अधिकारी ते हँडओव्हर करून घेईन, त्याच्यामुळं ते प्रशासकीय इमारत तशीच पडू नये आणि त्याच्यात जे कार्यालय जाणार आहेत ते भाडं भरू लागले, शासनाला भुर्दंड बसू लागले. त्या संदर्भात काय नाही, त्याच्या बाबतीत अजून डिस्कशन नाही झालं आहे की PWD आणि यांच्याशी डिस्कस करून लवकर त्याच्यानं रिझॉल्व करायला सूचना दिली. आणि शेवटचा प्रश्न सर आहे, पाण्याच्या अनुषंगाने 1 महिन्याभरापासून तालुक्यातल्या 6 गावांचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत तहसील प्रशासनाकडे गेले होते. सन्माननीय तहसीलदार साहेबांना 1 महिना त्याच्यावर सह्या करायला वेळ मिळाला नाही. जेव्हा चिंचवण गावाने आक्रोश केला त्याच्यानंतर तिथं टँकर झाला, म्हणजे पाण्यासाठी जीव जाण्याची वेळ बघणाऱ्यांना जेव्हा फोन केला, आम्ही सुट्ट्या बघत नाही सर 24 आवर, ते मला वैयक्तिक नाही सांगत आहे, पण त्यांचा विषय असा असतो, रविवारी का बरं फोन करतात, एखादी इमर्जन्सी जर रविवारी आली तर प्रशासन त्या इमर्जन्सीसाठी कामावर जाणार नाही का सर तिथे. महसूलच्या संदर्भामध्ये सर इतका वाईट अनुभव आहे ग्रामीण भागातल्या लोकांना. तुम्ही पत्रकार म्हणून आम्ही तुमच्याजवळ जर व्यथा मांडत असलो महसूलची, तुम्ही याबद्दल योग्य ती कारवाई करावी एवढी विनंती तुम्हाला. एक प्रश्न आहे सर, आढावामध्ये सर्व माझं लक्षात आणलेलं आहे आणि याच्या बाबतीत पाणी टंचाईचा पण आढावा झालेला आहे. पुढे हा घडू नये तसं सूचना पण देण्यात आली. सर, शहरातील ज्या विविध शासकीय कार्यालय आहेत त्या शासकीय कार्यालयामध्ये काही खाजगी व्यक्तींचा सातत्याने तिथं येणं जाणं असतं आणि काही दलालसुद्धा आहेत. तर हे आपलं कार्यालय नेमके कुठल्या बेसवर चालतात हेच कळत नाही. म्हणजे जे एखादा दलाल असेल त्याच्या थ्रूच कामं होतात, सर्वसामान्य जनता खेड्यापाड्यातून येते सर आणि त्यांचे कामं होत नाही. पण जो कोणी दलाला घेऊन येतो आहे त्या व्यक्तीचे काम त्वरित होतं आहे, हे असं चाललं आहे शहरामध्ये. तर त्यावर काय कराल सर आपण? असं काही असेल तर तुम्ही लेखी मला द्या, त्याच्यावरती चौकशी करू. हे असं नागरिकांचं म्हणणं आहे सर बरेच. त्याच्यामध्ये आता आढावा घेतलेला आहे, कोणत्या पेंडिंग राहिला नको म्हणून त्यांना सूचना दिलेल्या आणि स्पेसिफिक काही तक्रार असेल तर चौकशी करू आणि त्याच्यामध्ये तथ्य आढळून आलं की कायदेशीर कारवाई. एका जणांनी आता एका जबाबदार पदाधिकाऱ्यांनी तहसीलला कुलूप लावण्याची मागणी तुमच्याकडे केली की तहसीलमध्ये संवेदनशील कोणीच राहिलं नाही, कर्मचारी अधिकारी भेटत नाही आणि ते एका जबाबदार पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि त्यांनी आत्ताच आम्ही इथे बसलेले असताना की आम्हाला तहसीलला कुलूप लावण्याची परवानगी द्या म्हणून तुमच्याकडे मागणी केली. त्यांच्या काही मागणी पूर्ण नाही होत आहे म्हणून त्यांचा एक भावनात्मक हे होता. पण जो काही विषय आहे ते लवकर निपटारा करण्यासाठी सूचना दिलेला आहे. प्लस मी स्वतः येऊन इकडे आढावा घेतलेला आहे. मला पण आता काही इकडे मुद्दे आहेत ते लक्षात आलेले आणि कंटिन्युअस याच्या बाबतीत लक्ष असणार आहे आणि वरून पण जिल्हास्तरावरून पण एक आणि अधिकारी नेमतो ते पण येऊन पूर्ण ते आपल्या इकडे सिस्टम आहे ते व्यवस्थित करा. सर एक प्रश्न आहे आणि सुरुवातीला आपण पहिल्यांदा इथं आला सिल्लोडमध्ये, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. दुसरं अभिनंदन तुमचं मराठी जे आम्ही ऐकलं त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही मराठीमध्ये बोलला इथं सगळं. सर, मागच्या 2-3 वर्षात दुष्काळ पडल्यानंतरचा हिशोब जर काढला, टँकर, विहीर अधिग्रहण आणि पाणी जनतेला पाजासाठी शासनाने जो खर्च केला त्या खर्चाचे आकडे जर पाहिले आणि धरणामध्ये जे पाणी आता आहे किंवा त्या काळात होतं ते जर ते थांबवलं असतं, ठीक आहे, शेतकऱ्याची अडचण आहे, शेवटच्या टप्प्यात माल आहे, पण इथे प्रत्येक धरणातून बेसुमार उपसा चालतो, याच्यात कोणी लक्ष देत नाही, काही नाही. मग त्याचा परिणाम काय होतो, सरकारवर भुर्दंड पडतो आणि मग टँकर, ही लॉबी, विहीर अधिग्रहण हा सगळा खाऊ याचा सगळा विषय पुढे मग लांबतो. तर आज जे पाणी आहे
सरकारचं असं म्हणणं आहे की यावर्षी पाऊस कमी पडणार आहे, शासनाचा सूचना केलेल्या आहे की बा कुठं बा त्याच्यामध्ये यांना सूचना जर दिल्या, आज जे पाणी आहे ते जरी ठेवलं तर पुढचा भविष्यातला खर्च वाचणार आहे आणि धावपळ होणार नाही टँकरसाठी, बाहेरच्या तालुक्यातून टँकर आणायचे, त्याच्यावर आपण काहीतरी येस सर नाही तुम्ही स्टेटमेंट माझं- द्या, ठीक आहे हां. सर माझा एक ते प्रश्न आहे. तसं उपयोजन केला पाहिजे आणि पाणीचं जतन झालं पाहिजे. आणि यावर्षी IMDने फोरकास्ट केलं आहे की यावर्षी आपला पाऊस कमी असणार आहे. तो एल निनोचा इफेक्ट असल्यामुळे तो मागच्या वेळी तो इकडे पूर आला होता. पुढच्या वर्षी दुष्काळ येण्याच्या शक्यता आहे. ते ओळखून पाणीचं जतन करणे आवश्यक आहे, तसं सूचना सर्वांना दिलेल्या आहे. सिल्लोडचा खेळणा मध्यम प्रकल्प आहे, अजिंठ्याचा अजिंठा मध्यम प्रकल्प आहे आणि केळगावचा आणि किमान त्या प्रकल्पामध्ये जर आपल्या शेतीसाठी जो पाणी उपसा होता किमान तो आपण थांबवला तर किमान पुढे भविष्यात पाण्याची जर आपल्याला कुठे अडचण आली तर किमान ते पाणी आपल्याला पुढे थांबेल. शेतीसाठी सुद्धा आवश्यक आहे, पण आता शेतीसाठी जर आपण त्या मोटारी जर रद्द नाही केल्या किंवा त्यांना जर प्रारंभ केलं तर ते पाणी भीषण पंचायत नाही. हे 3 प्रकल्प आपले असे आहे का जर कुठं पंचायत झाली तर तुम्ही पाणी थांबू शकतो. येस यावेळी काळजी घेऊ, महत्त्वाचा मुद्दा आहे. यावेळी तर खूप चांगला पाऊस झाला होता, पण पुढच्या वेळी तुम्ही जो मुद्दा मानताय ते रास्त आहे, त्याच्यावर बिलकुल काळजी घेऊ. मी संबंधितांना सूचना तर तिन्ही प्रकल्प 100% भरले होते. आता सर, तालुक्याला- 25%च पाणी येते. तालुक्याला तालुकास्तरीय समित्या असतात प्रत्येक ऑफिस कार्यालयाला. त्या समित्या आजपर्यंत आहे नाही आणि कागदोपत्री आढावा बैठक झालेल्या आहेत, त्याचं कुठलंही इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. जसं की भ्रष्टाचार समिती, दक्षता समिती, उपविभागीय लेवलला एक ॲट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भात एक समिती आहे. अशा अनेक समित्या आहेत. त्या समितीचं आजपर्यंत कुठेच मीटिंग झालेली मला आढळलेली नाही. त्याच्या अगोदर मी प्रश्न उपस्थित केला होता, एकदम साहेब पण होते. तर त्या संदर्भात आपण काय ॲक्शन घेणार आहात तालुक्यामध्ये? तुम्ही तसं म्हणाला तर मी चौकशी करू काय आहे, आणि लेखी तुम्ही दिला तर त्याच्या बाबतीत चेक करतो काय आहे काय नाही. जो काही त्याच्यामध्ये त्रुटी आढळून येतात त्याच्या बाबतीत उचित कारवाई. त्याच्यानंतर शासनाचे एक सक्त असे निर्देश आहेत की बायोमेट्रिक अधिकारी कर्मचारी निवासी असले पाहिजेत, तरच त्यांना भत्ता दिला पाहिजे. बायोमेट्रिक पद्धतीला हजेरी असते, बायोमेट्रिक पद्धतीनं त्यांची हजेरी न घेता ते पगार उचलतात. त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? पाहून घेतो काय विषय आहे, त्याच्या नियमानुसार कारवाई होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.